नमस्कार, मी ॲस्ट्रोलॉजर प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं ॲस्ट्रो प्राजक्ता वर्ल्डमध्ये मनापासून स्वागत करते. आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह असाल. सगळ्यात पहिले सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, सावध व्हा, कारण तुमच्या घराच्या दाराबाहेर साक्षात ती अदृश्य शक्ती उभी आहे, जी शक्ती तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर तुमच्या नशिबात, तुमच्या आयुष्यात स्थिर नशिबाचा U-टर्न आणण्यासाठी आली आहे, ज्याची तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता. जर तुमच्या वास्तूत अचानक काही विचित्र बदल जाणवू लागले असतील, तर समजून जा की विज्ञानालाही न समजणारा पुढच्या 48 तासांचा हा महाथरार आता सुरू झाला आहे. साक्षात स्वामी समर्थ महाराजांनी तुमच्या नशिबाची पाने उलटायला सुरुवात केली आहे. तुम्ही अजून गाढ झोपेत असाल तर यापेक्षा मोठे दुसरे दुर्दैव नाही. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, हा साक्षात स्वामींचा इशारा आहे. जर या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर आयुष्यभर रडाल. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र आता अशा स्थितीत आहे जिथे तुमच्या आजूबाजूला गूढ संकेत दिसू लागले आहे. शांत वातावरण, अचानक जाणवणारी ती थंडगार लहर, हालचाल ही केवळ भास नसून तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा आणि शत्रूच्या अंत होण्यापूर्वीची भयानक शांतता आहे. या 48 तासात तुमच्या घरात असं काही अघटित घडणार आहे की तुमचं अख्खं नशीब सोन्यासारखं चमकेल, पण त्यासाठी तुम्हाला डोळे उघडे ठेवणं गरजेचं आहे. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, तुमच्या शत्रूंना वाटतंय की तुमच्यात साधेपणाचा फायदा घेऊन त्यांनी तुम्हाला संपवलंय, पण आता त्यांना काय माहीत की साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज त्यांच्या विनाशाची उलटी गिनती सुरू करत आहे. आजच्या या काळ रात्री तुमच्या आयुष्यात असा एक गुप्त निरोप किंवा कागदपत्र येणार आहे, जो मिळताच तुमच्या शत्रूंचा थरकाप उडेल आणि तुमच्या हाती कुबेराच्या खजिन्याची गुरुकिल्ली लागेल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची हिम्मत करा, कारण अर्धवट माहिती घेऊन या 48 तासांच्या चक्रव्यूहात अडकला तर नशिबाचा हा चमत्कार तुमच्यासाठी शाप ठरू शकतो. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, येणाऱ्या काही तासात तुमच्या वास्तूत आणि तुमच्या वैयक्तिक ऊर्जेमध्ये एक विलक्षण बदल तुम्हाला जाणवायला सुरुवात होईल. जेव्हा नशीब पलटणार असते तेव्हा निसर्ग तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात एक विशिष्ट प्रकारची कंपनी निर्माण करतो. तुम्हाला असं वाटेल की घरात कोणीतरी नसतानाही तुमच्या खांद्यावर कोणीतरी अत्यंत विश्वासाने हात ठेवला आहे. घाबरू नका, हा कोणताही नकारात्मक संकेत नसून प्रत्यक्ष स्वामींची कृपा आणि त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. तुमच्या घरात प्रवेश करत असतोय त्यांचा आशीर्वाद, हे त्याचं एक सगळ्यात मोठं लक्षण आहे. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजवर ज्या संकटांना आणि कठीण प्रसंगांना तुम्ही एकट्याने तोंड दिले, जिथे जवळच्या माणसांनीही तुमची साथ सोडली होती, तिथे आता एक अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. तुमच्या बुद्धीला आणि तर्काला न पटणाऱ्या गोष्टी आता तुमच्या डोळ्यासमोर घडू लागतील. तुम्ही कदाचित एखाद्या कामासाठी बाहेर पडाल, पण ऐनवेळी असं काही घडेल की तुमचा मार्ग बदलेल. लक्षात ठेवा, तो बदललेला मार्गच तुम्हाला अशा गुप्त जागी घेऊन जाईल जिथे तुमच्या आयुष्यातील प्रगतीची गुरुकिल्ली लपलेली असेल. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, या काळात तुमच्या घरातील वातावरण अचानक गूढ होईल. तुमची पाळीव प्राणी किंवा घरातील लहान मुले अचानक शांत होतील, किंवा घराच्या एका विशिष्ट कोपऱ्यामध्ये एकटक तुम्ही पाहू लागतील. हे संकेत आहे की तुमच्या आयुष्यात काहीतरी अघटित किंवा अवाढव्य घडणार आहे. ही शांतता वादळापूर्वीची नसून तुमच्या आयुष्यातील दारिद्र्याचा काळ कायमचा संपून यशाचा नवा अध्याय सुरू होण्यापूर्वीची नांदी आहे. या दैवी ऊर्जेचा अनुभव घेण्यासाठी स्वतःला तुम्ही तयार ठेवा. माझ्या मीन राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता तुमच्या संयमाची परीक्षा देखील संपली असून प्रत्यक्ष भाग्योदयाचा काळ सुरू झाला आहे. ज्या मोठ्या संधीची तुम्ही अनेक वर्षापासून चातकासारखी वाट पाहत होता, ती संधी आता एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात किंवा अचानक आलेल्या एका रहस्यमय फोन कॉलच्या माध्यमातून तुमच्या दारावर दस्तक देणार आहे. नशिबाचा हा U-टर्न इतका वेगवान आणि अनपेक्षित असेल की तुम्हाला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण जाईल. ही केवळ संधी नसून तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा शेवट करणारा एक महाचमत्कार असेल.
मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, या 48 तासांच्या कालावधीत तुमच्या शत्रूचा असा काही थरकाप उडणार आहे त्यांनी स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजवर ज्या लोकांनी तुमच्या स्वभावाचा आणि साधेपणाचा गैरफायदा घेतला, तुमच्या प्रगतीत अडथळे आणले किंवा तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचली, त्यांच्यासाठी आता नियतीची उलटी गिनती सुरू झाली आहे. तुम्हाला त्यांच्याशी वाद घालण्याची किंवा स्वतःचा हात वर करण्याची अजिबात गरज पडणार नाही. परिस्थितीचे चक्र असे काही फिरेल की तुमचे शत्रू स्वतःच विणलेल्या जाळ्यात पाय अडकून पडतील. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, समाजात तुमचा मान सन्मान आणि प्रतिष्ठा पाहून जे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होते, त्यांच्या मनात आता एक अनामिक भीती निर्माण होईल. त्यांना भीती तुमच्या यशाची वाटणार नाही, तर तुमच्या पाठीशी उभ्या असलेल्या अफाट आणि अदृश्य शक्तीची वाटेल. त्यांना जाणीव होईल की आता त्यांच्या क्षुद्र ताकदीपेक्षा तुमचे नशीब 1000 पटीने बलवान झाले आहे. त्यांच्या पराभवाचा जिवंत पुरावा तुमचा हा विजय आता असणार आहे. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, या कालचक्रात तुमच्या आयुष्यात अशा एका महत्त्वाच्या आणि रहस्यमय कागदपत्राचा प्रवेश होणार आहे, जो तुमच्या भविष्याची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल. हे कागदपत्र एखादे रखडलेले कायदेशीर पत्र देखील असू शकते, जमिनीचा मोठा व्यवहार असू शकतो किंवा तुमच्या नोकरीतील पदोन्नतीचा अधिकृत आदेश देखील असू शकतो. जेव्हा हे पत्र तुमच्या हातात येईल, तेव्हा पहिल्या क्षणी आनंदापेक्षा तुमच्या छातीत एक विचित्र धडधड जाणवेल. जणू नियती तुम्हाला विचारत आहे की तू या अवाढव्य बदलासाठी खरोखर तयार आहे का? माझ्या मीन राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, या कागदपत्रासोबत एक अनामिक भीतीसुद्धा जोडलेली असेल. तुम्हाला क्षणभर असा अनुभव येऊ शकतो की कोणीतरी तुमच्या यशावर वाईट नजर ठेवून आहे किंवा मोठी संधी तुमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एखादी जुनी फसवणूक किंवा कागदपत्रातील तांत्रिक चूक तुमच्या काळजाचा ठोका चुकवू शकते. पण लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या संयमाची परीक्षा घेणारे भ्रमिष्ठ क्षण असतील. ज्या पत्रावर प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे, ते तुमचं भाग्य लिहिल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित आहे. हा काळ तुम्हाला सावधगिरीचा एक फार मोठा धडा देऊन जाईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर स्वाक्षरी कराल, तेव्हा पूर्णपणे जागृत राहा. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय सोन्याच्या संधीला लोखंडात बदलू शकतो बरं का. या 2 दिवसात तुम्हाला असा एक निरोप मिळेल जो सुरुवातीला कडू पण भीतीदायक वाटू शकतो, पण तोच निरोप तुमच्यासाठी भविष्यातील राजमार्गाचे दरवाजे उघडणारा ठरेल. नशिबाच्या या मोठ्या खेळाच्या पडद्यामागून सूत्रधार खुद्द स्वामी समर्थ महाराज आहे, त्यामुळे फक्त कृती करा. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, या कालचक्राच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात धनाचा असा काही चमत्कार ओघ सुरू होईल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ धनयोग या 48 तासात इतके सक्रिय होणार आहे की तुमचे उत्पन्नाचे सर्व बंद पडलेले मार्ग अचानक जिवंत होतील. हे धन तुमच्या नेहमीच्या कष्टापेक्षा एखाद्या अकल्पित आणि गुप्त मार्गाने तुमच्या दाराशी येईल. कदाचित विसरलेली एखादी जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेचा अनेक वर्षापासून रखडलेला निकाल अचानक तुमच्या बाजूने लागल्याने तुमची तिजोरी ओसंडून वाहू लागेल. मीन राशीच्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल, तेव्हा तुमच्या मनात एक अनामिक भीतीनी सुद्धा निर्माण होऊ शकते. हे सर्व खरं तर आहे ना, पण ही भीती केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी असेल. हे आलेले धन केवळ चैनीसाठी खर्च न करता तुमच्या भविष्यातील साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी वापरा. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये जो आकडा दिसेल तो पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास 1000 पटीने वाढलेला असेल आणि तुमची समाजातली पत एका रात्रीत उंचावेल. मीन राशीसाठी हा काळ वैभवाचा शिखर गाठण्याचा आहे. या प्रवासाचा शेवट होताना एक अंतिम आणि अत्यंत गुप्त उपाय करायचा आहे, जो तुमच्या यशावर लागलेली सर्व वाईट नजर कायमची भस्म करून टाकेल.
मध्यरात्रीच्या एकांतात श्री स्वामी समर्थ महाराजांचं मनापासून स्मरण करून शांतपणे एक तुपाचा दिवा लावा. तुमच्या मनात असलेली सर्वात मोठी भीती त्या ज्योतीमध्ये अर्पण करा. हा उपाय करताना लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता हवी आणि तुम्ही कोणाशीही बोलू नका. जर तुम्ही हे यशस्वीपणे केलं तर तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी कोणतीही ताकद या विश्वात राहणार नाही. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, स्वामींचा एक अमोघ उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो. जर तुम्हाला वारंवार कामात अपयश येत असेल तर या काळात एका तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या. थोडे काळे तीळ टाका आणि ते पाणी शिवपिंडीवर अर्पण करा. त्याचबरोबर ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. अर्पण केल्यानंतर महादेवांच्या चरणांना स्पर्श करून ते पाणी कपाळाला लावा. हा छोटासा उपाय तुमच्या नशिबातील सर्वात मोठे दोष दूर करून तुमच्यासाठी कुबेराचे दरवाजे उघडू शकतो. मीन राशीच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आता वेळ आली आहे शांत राहून नियतीचा हा महाचमत्कार अनुभवण्याची. जेव्हा उद्याचा सूर्य उगेल तेव्हा तुम्ही एका नव्या सामर्थ्यासह जन्माला आलेले असाल. ज्यांनी तुम्हाला नाकारले होते तेच आता तुमच्या चरणाशी येऊन उभे राहतील. जर तुमची ईश्वरावर आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला हेही कमेंट करून सांगा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. असेच नवनवीन राशीचे भविष्य बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या राशी संदर्भात बघायला आवडेल ते देखील सांगा. भेटू पुन्हा अशाच नवीन आणि सुंदर माहितीसोबत. तोपर्यंत आनंदात राहा आणि महत्त्वाचं म्हणजे पॉझिटिव्ह राहा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.